अमृता काकू ओवीसाठी ताट घेऊन जातेय. मम्मा मम्मा. काय बाई तुझं आता? हे बघ शुभ्रा, मी खूप महत्वाचं काम करते. तुला भूक लागली असेल तर जाते अमृताकडे जा. अगं मम्मा, तेच तर सांगायला आली होती. अमृता काकी ओवीसाठी चोरून चोरून ताट नेत होती. ओवीला तू पनिशमेंट दिली होतीस ना, तरी पण काकूने तिला खायला दिलं. माझं लाडकं बाळ, व्हेरी गुड. बरं झालं मला सांगितलंस. आता तू अजिबात काळजी नको करूस. मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. वा 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 वा, एकदम मस्त. खूप कौतुक आहे अमृता तुझं. काय जीव ओवाळून टाकतेस का तू या रस्त्यावरून उचलून आणलेल्या पोरीवर? मोनिका, काय सांगितलं होतं ना, या मुलीला अजिबात जेवायला द्यायचं नाही. पण तरी आलीस, सगळं छान ताट भरून घेऊन आलीस. वरण, भात, पोळी, भाजी, तेही मस्त तूप टाकून. छान. आता एवढं आणलंच आहेस तू, तर ठेव तिकडे. ठेव तिकडे, कारण ते आत नाही जाणार, ते वेस्ट होणार. चांगलं असतं का ग असं अन्न वाया घालवणं? नाही, कारण काय, तू इथून कडी उघडण्याचा प्रयत्न करशील पण दार तरीही नाही उघडणार, कारण ओवी आतून दार नाही उघडणार. मी तिला तशी सक्त ताकीदच दिली. आणि माझी सक्त ताकीद म्हणजे माहितीये ना कशी असते? बर, जर अचानक ओवीचं मन बदललं आणि तिनेही आतून कडी उघडली तर? मोनिका, मोनिका नको ना असं करू. मोनिका, टाडा, माझा प्लॅन बी रेडी होता. मोनिका, हे काय क्रूर वागणं आहे तुझं. आणि सारंग आला आणि त्याला कळलं तू असं वागतेस तर काय होईल ह्याची कल्पना तरी आहे का तुला? बापरे, सारंग तो तर घरी नाहीच आहे ना. तो येईपर्यंत या अतिशहाण्या मुलीला माझी शिक्षा भोगावी लागणार. सारंग जेव्हा कधी येईल तेव्हा बघू ना पुढचं काय होईल ते. आणि तू जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस. तुला माहितीये, तुला तिच्यासोबत मी आतमध्ये का नाही कोंडून ठेवलंय? कारण या एवढ्या मोठ्या घरातली कामं करायला कोणतरी एक मूलकरण हवी ना. तुला पण आत ठेवलं तर हे सगळं कोण करणार? म्हणून. मोनिका प्लीज नको ना असं करू. ए बाई चूप. तो घाणेरडा रडका सूर अजून लावू नकोस. मला इरिटेट होतं. एवढी कामं पडली आहेत ना घरातली, ती कर. इथे रडकं तोंड घेऊन उभी राहू नकोस. चाबी तर तुला नाहीच मिळणार. मोनिका, काय चाललंय तुझं? प्लीज उघडदार. तुला कळतंय तू काय करतेस? तू त्या एवढूशा पोरीला आत डांबून ठेवलेस खोलीमध्ये. तुला आठवतंय गेल्या वेळेसचा अनुभव? आठवतोय का जेव्हा असाच काहीतरी प्रकार तू केला होतास तेव्हा घरात मोठं वादळ आलं होतं? प्लीज बाई, नको करूस असं काहीतरी. आणि जर का सारंगला कळलं तर काय होईल याचा विचार कर जरा. आई, म्हणजे मागच्या वेळेस मी जी चूक केली त्याच्यासाठीची शिक्षा भोगून सुद्धा मला अद्दल नाही घडली असं तुमचं म्हणणं आहे ना? ओके मोनिका, पण मग यांचं काय करायचं? यांच्यामुळे आणि त्या ओवीमुळे घरात इतका मोठा तमाशा झाला होता. यांच्या चुकीमुळे सगळ्यांना संताप झाला, तरी सुद्धा यांनी पुन्हा एकदा तीच चूक केली. मला सांगा आई,
या असंच वारंवार तुमचा शब्द मोडत राहिल्या तर तुमच्या शब्दाचा काय धाक राहणार हो घरात? मोनिका लहान मुलगी आहे, काढ तिला बाहेर. अय्यो, तुम्ही असं का बोलताय जसं की मला समजत नाहीये. माझी पण शुभ्रा आहेच की हो. ओवी आणि शुभ्रा दोघी पण माझ्यासाठी सारख्याच आहेत. मला काय वाटतं, मला हौस आली आहे असं लहान लेकराला डांबून ठेवायची? नाही हो, मला पण नाही छान वाटत आहे. पण असं नाही केलं ना तर तिला शिस्त नाही लागणार. हे सगळं या घराच्या भल्यासाठीच करते. ओवीला शिस्त लागणं हा एक मुद्दा झाला, आणि दुसरा मुद्दा असा आहे की आज ओवीमुळे या घरात ज्या गाण्याला तुम्ही काही वर्षांपूर्वी सक्त बंदी घातली होती ते गाणं परत येतंय. आई देव न करो असंच एक दिवस ती सावली सुद्धा या घरात परत आली तर? मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझा डावा डोळा सतत फडफडतोय आजकाल. मला कसली तरी भीती वाटत राहते. मी खूप अस्वस्थ झालेले आई त्या दिवशी रात्री. मला सतत भीती वाटत राहते हो आई, आणि हिच्या गाण्यामुळे तर ती भीती अजून वाढली आहे. एक दिवस ती सावली आपल्या घरात अशीच येईल. मला मंजूर आहे काही हे सगळं होणं. आणि हे बघा आई, तुम्ही प्लीज काळजी नका करू. सारंगला यातलं काहीच नाही कळणार. मी बघून घेईन काय ते. सारंगला असं फसवणं योग्य नाहीये. अमृताताई, मोनिका, सत्य कधी ना कधी समोर येईलच. अमृताताई, हे बघा, तुम्ही प्लीज मध्ये पडू नका बोलू तुम्ही मध्ये. खरंच तुम्हाला कळत नाहीये मी किती भल्याचं काम करतेय. हे सगळं ओवीच्या भल्यासाठी सुरू आहे. तुम्ही बघा, उद्या जाऊन आहे ना तुम्ही मला थँक्यू म्हणणार म्हणजे म्हणणार. आणि आई, तुम्हाला जर हे सगळं मंजूर असेल ना, वारंवार तुमचा शब्द मोडला जाणं, तुमचे नियम न पाळणं, तुमच्या अगेन्स्ट जाणं, तर मला सांगा. एका क्षणात मी तुम्हाला किल्ली देऊन टाकेन. पण मला हे मान्य नसेल आई, कारण माझ्यासाठी ना तुमचा शब्द म्हणजे देवाचं वचन आहे. कोणीही तुमचा शब्द मोडण्याचा, तुमचे नियम मोडण्याचा प्रयत्न केला ना तर मी प्रत्येकाला प्रत्येक वेळेस अशी शिक्षा देणार. आणि माझं हे असं वागणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना तर एक काम करा आई, मला शिक्षा द्या तुम्ही. ओवीला मी बाहेर काढते, मला डांबवून ठेवा, मला शिक्षा करून टाका. मीच वाईट आहे. आई, मोनिका, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी सुद्धा मला हे पटत नाहीये. तिला प्लीज बाहेर काढ. जे काय करशील ना ते नीट विचारपूर्वक कर. नंतर पस्तावायची पाळी यायला नको. झालं समाधान? हा, आईंसमोर मला विलन दाखवून झालं समाधान? का त्यांनी बघितलं तर वाटेल मीच चुकीची आहे, मीच वाईट आहे. बाई, सगळ्यांच्या भल्यासाठी करा आणि मीच वाईट आहे. काकू, ओवी, काकू, उद्या माझं गाणं होतं. मी खूप रियाज केला होता. मी आबिदच्या आईसोबत, म्हणजे माझ्या टीचर सोबत मी स्टेजवर गाणार होते. काकू, प्लीज काहीतरी कर ना. मला त्या कार्यक्रमाला घेऊन जा प्लीज. ओवी बाळा नको रडूस. मी आहे ना इथे. आणि ऐक, उद्या सकाळी बाबा येणार आहे. तो आला ना की सगळं नीट होईल. तो तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला नक्की घेऊन जाईल. नको काळजी करूस बाळा, रडू नकोस. मी आहे ना इथे. नको रडूस बाळा.